नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची इंग्रजीमधील युनिट फर्स्ट मधील पहिली कविता आपण आज बघणार आहोत. तिचं नाव आहे अ टीनेजर प्रेयर आणि याचे जे कवी आहे जे मॉर्स नावाचे कवी आहेत. अ टीनेजर प्रेयर ही कविता आपण एकदा वाचूया आणि नंतर एका स्टँजाचा एका कडव्याचा आपण अर्थ बघणार आहोत. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. Help, Lord, to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. कवितेचं वाचन झालं. मित्रांनो, ही जी कविता आहे याच्यामध्ये अ टीनेजर्स हा जो शब्द आलेला आहे, तर टीनेजर्स म्हणजे काय, किशोरवयीन मुलं की ज्यांचं वय 13 ते 19 वर्षाच्या दरम्यान आहे, अशी जी मुलं आहेत बाळांनो. तर ही जी मुलं आहेत ही किशोरवयीन मुलं आहेत आणि ही किशोरवयीन मुलं काय करतायत, प्रार्थना करतायत देवाकडे. प्रेयर म्हणजे प्रार्थना करतायत. आणि हे जे वय असतं तर या वयामध्ये योग्य डिसिजन घेणं फार महत्त्वाचं असतं, योग्य मार्गाने जाणं फार महत्त्वाचं असतं. कारण त्यावेळेस घेतलेला जो निर्णय आहे तर जो योग्य जर असेल तर जीवनामध्ये सफलता येऊ शकते, यश मिळू शकतं. पण जर का या वयामध्ये एखादा चुकीचा निर्णय घेतला गेला तर संपूर्ण जीवन हे अंधकारमय होऊ शकतं. हेच या कवितेच्या माध्यमातून कवीने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. कवी म्हणतो या ठिकाणी की मला चांगल्या मार्गाने ने देवा, त्यासाठी तू मला मदत कर. आणि जर मी चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्यावेळेस मला रोखून धर, नाही म्हणाला भाग पाड. अशा पद्धतीची कविता आहे, ती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. सुरुवातीचं पहिलं कडवं आपण या ठिकाणी बघणार आहोत. Each day brings new beginnings, decision I must make. I am the only one to choose the road that I will take. या ठिकाणी कवी काय म्हणतोय की प्रत्येक दिवसाची सुरुवात ही नव्यानं होत असते आणि ह्या दिवसामध्ये काय काय करायचं आहे याचा संपूर्ण निर्णय हा मला एकट्याला घ्यायचा आहे. कारण मी एकटा आहे आणि मलाच या ठिकाणी स्वतःला एकट्यालाच तो निर्णय घ्यायचा आहे. मला कोणत्या मार्गाने जायचं आहे किंवा त्या मार्गाने तो मार्ग मला निवडायचा आहे. योग्य मार्ग कोणता आहे, तो योग्य मार्ग मला काय करायचा आहे या ठिकाणी निवडायचा आहे आणि त्याच मार्गाने मला जायचं आहे. आणि म्हणून त्यासाठी मला काय करायचं आहे, डिसिजन घ्यायचा आहे, निर्णय घ्यायचा आहे आणि तो मला एकट्याला घ्यायचा आहे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, or travel down the darkened road that leads to great distress. आता या ठिकाणी जो शब्द आलेला आहे बघा, डार्कनेट, हा जो शब्द आलेला आहे हा अंधकारमय दिवस, वाईट दिवस या शब्दासाठी, या अर्थासाठी हा शब्द वापरलेला आहे. आणि डिस्ट्रेस हा जो शब्द आलेला आहे तो यातना, दुःख यासाठी वापरलेला शब्द आहे. ही दोन शब्द या स्टांजामध्ये, या कडव्यामध्ये आलेले आहेत. या कडव्याचा आपल्याला अर्थ बघायचा आहे. या कडव्यामध्ये
कवी काय म्हणतोय की मला योग्य मार्गाची निवड करायची आहे. कारण मला जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल, जीवनामध्ये मला जर यशस्वी व्हायचं असेल, तर मला योग्य मार्गाची काय करायची आहे, निवड करायची आहे. आणि मी असा मार्ग निवडू शकतो की जो मला खूप काय करेल, यशाचा मार्ग दाखवू शकेल, मला यश मिळवून देईल, अशा प्रकारचा मार्ग मला मिळेल. और ट्रॅव्हल डाऊन द डार्कनेट रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. आणि जर यदा कदाचित मी निर्णय घेताना एखादा वाईट निर्णय जर मी घेतला किंवा तो माझा निर्णय जर चुकला, तर त्या अंधकारमय मार्गाने मला जावं लागेल. आणि अंधकारमय मार्गाने जात असताना मला खूप यातना होतील, मला खूप दुःख होईल, असं कवी म्हणतोय. म्हणजे बघा, आपण हे जे 2 स्टांजा जर बघितले, तर पहिल्या स्टांजामध्ये कवीने काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी, तर ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स अलॉंग विथ इट. सो ॲट द बिगिनिंग or each day I must make my own decisions. There are different paths laying before me, but to choose the road on which to travel to slowly my responsibility. या स्टांजाचा, या कडव्याचा हा इंग्लिश अर्थ आहे, पहिल्या कडव्याचा. मराठीत काय की दिवसाची ज्यावेळी नव्याने सुरुवात होते किंवा नवीन दिवस, प्रत्येक दिवशी सुरुवात ही नव्याने होत असते आणि या दिवसात आपल्याला काय काय करायचं आहे याचा संपूर्ण निर्णय हा मला काय करायचा आहे, एकट्यालाच घ्यायचा आहे. आणि कोणत्या मार्गाने मला जायचं आहे, तर तो मार्ग मला काय करायचा आहे, निवडायचा आहे. दुसरं कडवं कवी म्हणतो, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस और ट्रॅव्हल डाऊन द डार्कनेट रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. कवी या ठिकाणी म्हणतो, फ्रॉम दोज डिफरंट रोड्स लेइंग बिफोर मी आय कॅन चूज दॅट रोड, द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, और इल्स आय कॅन ट्रॅव्हल डाऊन द पाथ ऑफ इविल विच लीड्स टू ग्रेट वरी अँड स्ट्रेन. कवीला काय म्हणायचं या ठिकाणी की मला योग्य मार्ग निवडायचा आहे, योग्य मार्गाने जायचं आहे. आणि जो मी काही निर्णय घेईल किंवा मला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मला तो योग्य घ्यावा लागणार आहे. निर्णय मी एकट्यालाच घ्यायचा आहे. मी असा मार्ग निवडू शकणार आहे की ज्या मार्गाने मला यश मिळेल, यशाची प्राप्ती होईल, असा मार्ग या ठिकाणी निवडायचा आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी असं सांगितली या ठिकाणी, किंवा जर मी असा निर्णय घेतला, समजा चुकीचा मार्ग मी जर निवडला, तर तो अंधकारमय मार्गाने मला जावं लागेल. आणि अंधकारमय मार्गाने जर मी जात असेल तर मला खूप यातना भोगाव्या लागतील, खूप दुःख सोसावं लागेल, असं कवी या ठिकाणी म्हणतोय. कारण हा जो मार्ग आहे तो दुःखाकडे नेणारा मार्ग आहे, यातना देणाऱ्या मार्गाकडे मला जावं लागेल. म्हणून कवी तिसऱ्या कडव्यामध्ये काय म्हणतोय, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. कवीला या ठिकाणी म्हणायचं आहे की तिसऱ्या कडव्यामध्ये, तिसऱ्या स्टांजामध्ये कवीला काय सांगायचं आहे, इन द थर्ड स्टांजा द स्पीकर ऑफ द पोएम डायरेक्टली ॲड्रेसेस द Almighty God. He pleads to the Lord to open up his eyes so that he might see clearly. He also prays to God to help him stand for what is right and to bring out that best in him. कवीला काय म्हणायचं आहे या ठिकाणी, मग त्यासाठी मला काय करा, तू प्लीज ओपन अप माय आईज, कृपया माझे डोळे तू काय कर, उघडे कर, उघडे ठेव, उघडे असू दे आणि मला सगळं काही स्पष्ट दिसू दे. दॅट आय माइट क्लिअरली सी, मला स्पष्टपणे दिसू दे. हेल्प मी, त्यासाठी मला तू काय कर, मदत कर. स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, मला योग्य मार्ग दिसू दे, मला सगळं काही दिसू दे, जे खरं आहे त्या बाजूने तू काय कर, मला उभं राहायला मदत कर, माझ्याकडून सर्वोत्तम कामगिरी होऊ दे. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी,
माझ्यामध्ये जी काही सर्वोत्तम कामगिरी करण्याची जी काही क्षमता आहे ती मला त्या ठिकाणी सिद्ध होऊ दे, म्हणून सर्वोत्तम कामगिरी होऊ दे आणि त्यासाठी मला काय करतो, मदत कर, असं कवी या ठिकाणी तिसऱ्या कडव्याच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करतोय. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, that I might keep my body clean and fit for life each day. आता या चौथ्या कडव्यामध्ये जो शब्द आलेला आहे टेम्पटेशन, म्हणजे काय की चुकीची जी गोष्ट आहे ही चुकीची गोष्ट करण्याचा मोह होणे. बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्या हातून चुका घडतात आणि त्याला आपल्या त्या मोहात आपण पडतो, भुरळ पडते आपल्याला आणि चुकीचा मार्ग आपण निवडतो किंवा चुकीच्या मार्गाने आपण जातो. तर टेम्पटेशन म्हणजे काय, तर चुकीची गोष्ट करण्याचा मोह होणे. तर कवी या ठिकाणी काय म्हणतो आहे की नाही म्हणण्यासाठी मला माझ्यामध्ये तू ताकद दे. कधी, जर मी वाईट मार्गाने जात असेल तर, मला एखादा चुकीचा निर्णय मला घ्यावासा जर वाटत असेल तर त्यावेळेस मला तू अशी मदत कर, नाही म्हणायला मदत कर, असं कवी या ठिकाणी म्हणतोय. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. आणि त्यासाठी मला काय कर, माझं जे शरीर आहे आणि मन या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या तंदुरुस्त ठेव, असं कवी या ठिकाणी म्हणतो आहे. आणि त्यावेळेसच मी माझ्या जीवनामध्ये मी काय होऊ शकतो, मोठा होऊ शकतो, असं कवी या ठिकाणी म्हणतो आहे. म्हणजे हे जे कडवं आहे बाळांनो, कितवं कडवं, चौथं. तर चौथ्या कडव्यामध्ये इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ कसा होऊ शकतो ते आपण आता या ठिकाणी बघतोय. द स्पीकर गोज ऑन टू सीक गॉड्स हेल्प टू एनेबल हिम टू से नो व्हेन ही इज फेस्ड विथ सिच्युएशन वेअर he may overcome by strong desire to do something bad or wrong. The speaker also prays for God's blessings so that he might keep his body clean and fit to face the challenges of life each day. हा जो आपण इंग्लिशमध्ये अर्थ बघितला तर या चौथ्या कडव्यामध्ये कवीला काय म्हणायचं आहे की मला तू मदत कर, माझी चुकीचा मार्ग जर मी जात असेल चुकीच्या मार्गाने किंवा चुकीचा निर्णय मी जर घेत असेल तर त्यावेळेस मला तू काय कर, मदत कर. कशासाठी मदत कर, नाही म्हणायला मदत कर. आणि त्यावेळेस माझं मन आणि माझं शरीर मी काय करणार आहे, तंदुरुस्त ठेवणार आहे. पण तुझ्यामुळे तंदुरुस्त होईल ते देवा तू मला तंदुरुस्त ठेव त्यासाठी. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. आणि त्यावेळेस मी माझ्या जीवनामध्ये काय होऊ शकतो, एक उंची गाठू शकतो. मला जे सक्सेस व्हायचं आहे जीवनामध्ये, मला जे यश प्राप्त करायचं आहे, ज्या उंचीपर्यंत मला जायचं आहे ती उंची मी त्यावेळेस गाठू शकतो. शेवटच्या कडव्यामध्ये लास्ट स्टांजामध्ये कवीला काय म्हणायचंय ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट इज व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. पहिल्यांदा आपण याचा इंग्लिशमध्ये अर्थ बघू. कवी काय म्हणतोय लास्ट स्टांजामध्ये, इन द फायनल स्टांजा द स्पीकर concludes that by the times his or her teenage years are over, he or she will surely know the truth that the life lived very best is always the one which is lived under the constant guidance of Almighty God, with you walking next to me. कवीला काय म्हणायचंय शेवटच्या कडव्यामध्ये की when my teenage years are over, I know that I will see that life is lived it is very best with you walking next to me. माझं जेव्हा किशोरवय संपलेलं असेल, मी ज्यावेळेस मोठा झालेला असेल तर माझ्या डोळ्यासमोर काय दिसतंय की माझं आयुष्य मी खूप मस्त जगलोय, कारण तू माझ्यासोबत होतास आणि आज आहे. माझं जीवन केव्हा सक्सेस होणार आहे, केव्हा यशस्वी होणार आहे, मी केव्हा मस्त जगणार आहे, ज्यावेळेस तू माझ्यासोबत असणार आहे. माझं किशोरवयीन वय संपलेलं असेल, मी मोठा झालेलो असेल आणि त्यावेळेस तू माझ्यासोबत असणार आहे
आणि मला वाटेल की मी खरोखरच मस्त जगलोय, माझ्या जीवनामध्ये मी खरोखरच एक उंची गाठलेली आहे, एक यश संपादन केलेलं आहे, असं मला वाटेल. मग ह्या एकंदरीत या 5 कडवे आपण जे बघितलेले आहेत, या 5 स्टॅन्झामध्ये, या 5 कडव्यामध्ये किशोरवयीन मुलं किंवा मुली काय करतात, या ठिकाणी प्रेयर करतायत, प्रार्थना करतायत, देवाकडे प्रार्थना करतायत की मला एका यशाच्या मार्गाने जाऊ दे, मला जी उंची गाठायची ती उंची गाठू दे, पण त्यासाठी मला तुझी मदत पाहिजे. जर मी चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्यावेळेस नाही म्हणायला तू मदत कर, आणि तरच मी माझ्या जीवनामध्ये काय होऊ शकेल, सक्सेस होऊ शकेल, असं जे मॉर्स नावाचे जे कवी आहेत त्यांनी या कवितेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आपल्याला ही कविता चांगल्या पद्धतीने कळाली असेलच अशी मी आशा करतो. धन्यवाद.